हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटलांचा भाजपला रामराम। शरद पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार। लोकसभा अध्यक्षपदासाठी आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरला जाणार। भाजपकडून निवड बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न। ओम बिर्ला, डी पुरंदेश्वरींचं नाव चर्चेत। लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला मिळावं, इंडिया आघाडीची मागणी। उपाध्यक्षपद न दिल्यास इंडिया आघाडी अध्यक्षपदासाठी उमेदवार उतरवणार। विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात। 2 जुलैपर्यंत अर्ज भरता येणार। 11 जागांसाठी 12 जुलैला निवडणूक। मनोज जरांगे आणि बाळासाहेब सराटे ओबीसी आरक्षणाबद्दल चुकीची माहिती पसरवत आहेत। ओबीसी नेते मंगेश ससाणेंचा आरोप। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक। राहुल गांधी, खरगेंसह महाराष्ट्रातील प्रमुख नेते उपस्थित राहणार। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 4 जागांसाठी उद्या मतदान। नाशकात महायुतीचे संदीप गुळवे, महेंद्र भावसार एकमेकांविरोधात रिंगणात। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 मार्चपासून जुनी पेन्शन योजना लागू। 8 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार। बिहार, गुजरात, राजस्थान प्रकरणांसोबतच लातूर नीट प्रकरण सीबीआयकडे जाण्याची शक्यता। लातूरमधून आणखी 2 ताब्यात। महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्याचा हालचाली। गरीब महिलांना दरमहा 1200 ते 1500 रुपये दिले जाण्याची शक्यता। अंगारकी चतुर्थीनिमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि गणपतीपुळे मंदिरात भक्तांची गर्दी। मंदिराला फुलांची आकर्षक सजावट। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच। किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। गणपतीपुळ्याच्या किनाऱ्यावर लाटांचा तडाखा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर। खाम नदीत तरुण वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल। कोकण किनारपट्टीला वादळी पावसाचा इशारा। घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार। कोकणाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय। उपांत्य फेरीत भारताची धडक। ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।